मुंबई गोवा महामार्गावर खेड नजीक भोसते घाट आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अपघात हा झालेला आहे। ह्या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय अवजड वाहनं जी आहेत ह्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात ह्या महामार्गावरून होत असते। महामार्गाचं ज्यावेळेला चौपदरीकरण सुरू झालं त्यावेळेला अशा पद्धतीने या ठिकाणी टर्न जो आहे हा निर्माण झालेला आहे। पूर्ण गोलाकार असा या ठिकाणी टर्न आहे आणि यामुळे हा टर्न मोठ्या अवजड वाहनांना बसत नाही आहे आणि यामुळेच या ठिकाणी अपघात आहेत हे वारंवार होताना दिसत आहेत। आपण असं पाहू शकताय कशा पद्धतीने हे स्पीड ब्रेकर जे आहेत हे इथं उभारण्यात आलेत। 6 ते 7 स्पीड ब्रेकर आहेत हे या ठिकाणी उभारण्यात आलेत। तरी देखील अवजड वाहनं आहेत ही या तीव्र उतारात वळणाच्या ठिकाणी कंट्रोल होत नाहीयेत। गाड्या आपटल्या जाणार आहेत ह्याची पूर्ण कल्पना इथं आहे आणि यामुळे या ठिकाणी संरक्षक भिंत आहे ही उभारली गेलेली आहे। या उभारलेल्या भिंतीवरती आपण एका बाजूला पाहू शकताय अशा पद्धतीने या भिंतीला टायर लावलेले आहेत जेणेकरून एखादं वाहन मोठ्या प्रमाणात इथं धडकलं तर तिचं नुकसान होऊ नये यासाठी ही टेक्नॉलॉजी इथं वापरलेली दिसते। मात्र वास्तवात आपण पाहू शकतोय ज्या वेळेला अपघात होतो हा अपघात या ठिकाणी झालेला आहे आणि अपघात झाला तर या ठिकाणी असणाऱ्या दरीमध्ये वाहनं पलटून जात नाहीत संरक्षण भिंतीमुळे। मात्र वारंवार अपघात आहेत ह्यांचं प्रमाण मात्र वाढलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे हे इथं गाड्यांचं होतं। प्रचंड मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि या अपघातामुळे वाहतूक देखील विस्कळीत होते। या ठिकाणी तातडीनं वेगळी उपाययोजना निर्माण करावी अशी वाहन चालकांची मागणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट समीज गजनेसह कृष्णकांत सळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।